नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रावणी बैलपोळा. तर तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बैलपोळा आहे तर पोळ्या तर झाल्याच पाहिजे म्हणून मग मी आज पोळ्या करायचा घाट घातला आहे. तर यामध्ये घेतली डाळ. तर कुकरला होती तोपर्यंत म्हटलं चला आपली पूजेची तयारी करूया, कारण वाजले होते 5. तर आम्ही आणलेत. किती छान बैलजोडी दिसते पहा बरं. फुलांनी तर एक नंबर शो आलाय त्यांना. तर छान अशी पूजा केली, मी पण केली, मुलांकडून पण करून घेतली. तर ना वरच्या बैलांपेक्षा ना ही खालची बैलं एकदम क्यूट क्यूट दिसतात ना, किती छान दिसतात. एकच कलर पण ते डोळे वगैरे शिंग खूप छान मस्त वाटतं ना असं पाहायला पण. आणि मग पूजा वगैरे झाली, नैवेद्य मी आता स्वयंपाक झाल्यावर दाखवणारच आहे. तर नैवेद्य केला आणि हे ना ते शिंगांमध्ये घालण्यासाठी करतात ना, तर मग मी ते करून घेतलं. त्याला काय बोलतात ते माहीत नाही, पण ते फक्त असं गोल गोल करून घेतात, काय तळतात किंवा भाजतात. मी भाजूनच घेणार आहे. तर मग ते पण करून घेतलं. आणि हे असं बघण्यापेक्षा ना जेव्हा आपण त्यांच्या शिंगांमध्ये घालतो ना, तेव्हा खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतात ती बैल. तर पहा नैवेद्य दाखवलं देवांना आणि बैलांना पण आपल्या. आणि नंतर मग मी ते त्यांच्या शिंगांमध्ये घालायला घेतलं. तर ना एवढे ते परफेक्ट बसले होते त्या शिंगांमध्ये पण ना, आणि एवढे ते शिंगांमध्ये घातल्यावर छान दिसत होती बैल. एकदम अशी क्यूट आणि लई छान दिसत होती. पहा ना किती छान दिसतात ना. आम्हाला जरा उशीर झाला होता कारण रुद्रांशला बरं नव्हतं. तर तो गेला आता हॉस्पिटलमध्ये. तर पहा फुलं लावल्यावर किती छान दिसतात. तर स्वयंपाक रेडी आहे. याच्यात सार बनवलेला कढईमध्ये पण काढून ठेवला आहे मी आता टोपामध्ये. तर सार गुळवणी थोडंच बनवलं, कारण जास्त करून दूध घेतोच आपण ना त्यात. तर मग ह्या टोपामध्ये आहे दूध, इथं भात आणि मेन मेन जो ॲटम आहे तो आहे पोळ्या. तर कशा बशा मी आता शिकते या करायला. तर पहा पोळ्या तर फुटल्यात काही 1-2 जराशी, पण जमते. अजून 1-2 वेळा केलं की जमल. कष्ट खूप केलेत मी पोळ्या बनवण्यासाठी आज. पाहिलेच पहा हे कष्ट. आता एवढे कष्ट घासावायला पण जाणार आहे. तर बघा आपली बैलजोडी कशी दिसते, छान मस्त ना. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय, टाटा.